नमस्कार, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. अशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मुलांसाठी खास छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, म्हणजेच तुटी फुटी. चला तर मग किचनकडे वळूया. आपण तुटी फुटीसाठी मस्त अशी कच्ची पपई घेतलेली आहे. आपण वरचं साल पूर्ण काढून घेणार आहोत. या पद्धतीने आपण पूर्ण पपईचं साल काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचे. बघत असाल आपली पपई छान अशी आपण कट करून घेतलेली आहे. स्वच्छ पाण्यात टाकून घेतलेली आहे. एक पाण्याने धुवून आपल्याला गरम पाण्यात टाकून घ्यायची आहे. 20 मिनिटं आपल्याला शिजवायची आहे पपई. बघत असाल आपण सर्व पपई अशी कट केली पपई आपण सोडून घेतली आहे गरम पाण्यात. आता 20 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे. बघत असाल खूप छान अशी उकळी आलेली आहे आपल्या तुटी फुटीच्या पाण्याला. बघा मस्त आपल्याला अजून 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायची. 15 ते 20 मिनिटांनी आपली पपई मस्त शिजवून झालेली आहे. खूप छान शिजलेली आहे. 15 ते 20 मिनिटं आपण शिजवून घेतलेली आहे. आता पूर्ण आपण हे पाणी काढून टाकणार आहोत. त्याच कढईत आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. त्याच ग्लासाने 1 ग्लास आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आणि मस्त आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे एक तारी किंवा फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे. चिकटपणा आला पाहिजे आपल्या साखरेच्या पाण्याला. आपली वाफळलेली पपई आपण अशी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि साखरेचा पाक करायला ठेवलेले आहे. बघत अशा साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. आता आपल्याला कट केलेली पपई घालून घ्यायची आहे. वाफळलेली पपई आपण पाकामध्ये घालून घेऊया. साखरेच्या पाकामध्ये आपण पूर्ण पपई घालून घेतलेली आहे कट केलेली. बघा वाफळलेली. मस्त आता 15 ते 20 मिनिटं पुन्हा साखरेच्या पाण्यात शिजवूया. अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे. आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं साखरेच्या पाण्यात शिजवायचे आहे. पुन्हा बघत असाल 15 मिनिटं झालेले आहे. आपलं तुटी फुटी शिजलेली आहे पाकामध्ये. तुमच्याजवळ व्हॅनिला फ्लेवर नसेल तर तुम्ही वेलची पूड घातली तरी काही हरकत नाही. त्याने काय होतं, आपण जे कलर टाकणार आहे फ्रूट कलरमध्ये थोडंसं मीठ असतं, म्हणजे आपली तुटी फुटी खारट व्हायची ही असतात. म्हणून आपल्याला व्हॅनिला फ्लेवर घालून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून आपण वाट्यांमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने माझ्याकडं पावडरचे कलर आहे. तुमच्याकडं वॉटर कलर असेल तरी तुम्ही घालू शकता. माझ्याकडे लाल, हिरवा आणि ऑरेंज कलर आहे. वाट्यांमध्ये मी तुटी फुटी घालून घेणार आहे. आपण वाट्यांमध्ये घालून घेतलेले आहे आणि आता मस्त हलक्या हाताने आपण हलवून घेणार आहोत. 8 ते 10 तास आपल्याला असं सोडायचं आहे वाट्यांमध्ये. म्हणजे पाकामध्ये आपल्याला ही तुटी फुटी ठेवायची आहे. म्हणजे कलर ही खूप छान आहे आणि साखरेचं पाणी सुद्धा त्याच्यात खूप छान प्रकारे जाईल. बघत असाल आपले तुटी फुटी खूप छान कलर आलेला आहे. बघा आतपर्यंत कलर गेलेला आहे. एक कट करून दाखवते तुम्हाला. खूप छान बघा आतपर्यंत कलर गेलेला आहे आपल्या तुटी फुटीमध्ये. आता आपण काढून घेणार आहोत. बघत असाल आपण तुटी फुटी अशी टिश्यू पेपरवर काढून घेतलेले. तुम्ही अशी गाळणीत निथळायला ठेवली तरी चालेल. आपली तुटी फुटी पूर्ण सुकी होईपर्यंत आपल्याला टिश्यू पेपरवर ठेवायचे कमीत कमी अर्धा तास. नंतर आपण ताटात ठेवून सुकवायला ठेवणार आहे. आपल्याला उन्हात ठेवायची नाही, फॅन खाली सुकवायची आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण टिश्यू काढून घेऊया. बघू शकता खूप छान असं पाणी पूर्ण सुकं झालेलं आहे. आता आपण सुकत घालण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण पूर्ण रात्रभर फॅन खाली ठेवूया. फायनली आपली तुटी फुटी रेडी आहे. बघा मस्त सुकवलेली आहे. उन्हात नाही, उन्हात 10 मिनिटं सुकवलेली आहे आपण. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला भेट द्या. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय.